जय जिजाऊ जय शिवराय. आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच 8 ऑगस्टच्या जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या मीटिंग नियोजनानुसार चलो मुंबईचा नारा आदरणीय जरांगे पाटलांनी दिलेला असून त्या संदर्भात आपल्या फलटण तालुक्यातील असतील, पश्चिम महाराष्ट्रातील असतील, या सर्व मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी, जास्तीत जास्त संख्येने जाण्यासाठी आम्ही फलटणकरांना तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व भागातील मराठा बांधवांना आव्हान करत आहोत की आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात असल्या कारणामुळे किंवा अंतिम टप्प्यात आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त संख्येने जायचं आहे. त्याच्या मागचं कारण हेच आहे की पाठीमागचा जो मोर्चा आपण जरांगे पाटलांनी वाशिम पर्यंत घेऊन थांबला, तिथून आपण रिटर्न आलो, त्यानंतर आपल्याला जवळपास 58 लाख नोंदी सापडल्या. त्याचं फलित म्हणून आपल्याला येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, ऍडमिशन असतील, त्या भागात त्या ठिकाणी आपल्या कुणबींच्या नोंदीनुसार त्या ठिकाणी आपल्या लोकांना फायदा झालेला आहे. याची जाणीव, याचा विचार करून भविष्यामधल्या पिढींसाठी जो काही आवश्यक असणारा आपल्याला जो काही लाभ आहे तो मिळवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधवांनी तसेच महिला असतील, मुले असतील, युवक असतील, युवकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना आव्हान करण्यासाठी आम्ही ही एक छोटीशी प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं नियोजन जे काय आहे, फलटण तालुक्यातून कुठून निघायचं आहे, कसं करायचं आहे आणि कुठं थांबायचं आहे, त्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला येणाऱ्या काळात गाव भेट दौरा असेल. आपल्या जवळपास तालुक्यामध्ये 127 गाव आहेत, 7 जिल्हा परिषद गट आहेत. त्यानुसार त्या भागातले कार्यकर्ते मिटिंग घेऊन आपल्याला त्याची पूर्वकल्पना दिली जाईल. त्याप्रमाणे सर्व समाजातील लोकांनी नियोजन करायचं आहे आणि मोठ्या जास्तीत जास्त संख्येने जायचं आहे. जरी आपला भाग, आपण ज्या भागात आहोत तो भाग सदन जरी असला तरी शेवटी आरक्षण हे शिक्षणासाठी आणि एज्युकेशनसाठी आपल्याला लागतंच, प्रमोशनसाठी आपल्या आरक्षण लागतंच. त्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जायचंय. आणि आरक्षण ही चळवळ काही एका दिवसात 2 दिवसात होणारी नाही. अण्णासाहेब पाटलांपासून ते आज जरांगे पाटलांपर्यंत ही चळवळ चालू आहे. त्यातून काही टप्पा, काही अंश आपण त्या चळवळीचा यश सुद्धा प्राप्त केलंय. आता ही आपली शेवटची लढाई. शेवटच्या लढाईसाठी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने जायचं आहे. आता नाही तर परत नाही ही भावना ठेवून आपण या दिशेने जायचं आहे. जाण्याचे सगळे रूट, त्याचे सगळे डिटेल्स 28 तारखेच्या अगोदर एक मोठी प्रेस होईल, त्या ठिकाणी सगळ्यांना मिळून जाईल. तत्पूर्वी आपल्या तालुक्यातील, आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या वाड्या वस्तीतील लोकांना आपल्या मोबाईलमध्ये जेवढे काही संपर्क क्रमांक असतील त्याप्रमाणे संपर्क करून जास्तीत जास्त निघण्याचं नियोजन, जास्तीत जास्त लोकांना तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचंय. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. येणाऱ्या 29 तारखेला